नाही तुमचे नाही आमचे, सद्गुरू हे साऱ्यांचे. चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमामांचे. देव माझा बाळूमामा, बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांगलं. मामा नमस्कार. नमस्कार. मामा आपलं नाव काय? बाळू बोते. मोठ्यानं सांगा. बाळू यालापा बोते. बर. आपलं गाव? हुन्नरगी. आता वय किती आहे मामा? आता 73. आता तुम्ही बाळूमामांच्या सानिध्यात किती वर्ष होता? बाळूमाच्या सानेच 12 वर्ष होता. मग आता हे तुमचं गाव हुन्नरगी. हुन्नरगी. मग बाळूमामा कधी हुन्नरगीला येत होते काय? हां, हुन्नरगीतच होतं. हुन्नरगीला येत होते? हां, ते बकरी घेऊन हुन्नरगीचा घातला बाबानं. बर. त्या टायमाला आमची बकरी 1000 आमच्या आज्याच्या बर. आमच्या घरातच होता. बर. लगीन झालं तेव्हा आमच्या घरात राहूनच लगीन झालं. बर. हां. कोणाचं? बाळूमामांचं? हां, बाळूमामा. तुमच्या घरात राहून लगीन झालंय? काय नाही, घरात असतानाच लगीन झालं. लग्नाला लावून दिलं आणि बायको नांदायला येतात. होय, तुमच्या हुन्नरगीत? हां. काय सांगालाय? होय. बर बर बर, चांगली गोष्ट. ते आज जुनी माणसं केलेली म्हणतो ना, ते केलेलं सगळं. हां हां. काय लय होती माणसं, लय माहिती. ते अजून सांग माझं सांगितलं बी नाही. बरोबर बरोबर. आणि त्या टायमाला माणसं होती, त्या टायमाला हे देऊळ बी नव्हतं. बर बर बर. असं झालं. बाळूमामा ज्यावेळेला आलते, 1980 ला झालं. नाही बाळूमामा जेव्हा आलते त्यावेळेला इथं जे बर्माप्पाची स्थापना केली, ते बाळूमामा असं झालं, ते गाव सोडून धनगर काय म्हणतं मामाला, तू आता जरा मोठं झाला, सगळं मोठंच आहे तुझं, चारणं मोठं, येणं मोठं, सगळं मोठं. मामा तुझं तू बघ की आता म्हटल्यावर, हे लय चांगलं झालं रे, सुटल्या म्हटलं असा, माझं मी उद्या जातो. मग तिथनं आता हे दगड इथं पडलेलं होतं. बर. इथं काय नव्हतं तेव्हा? इथं काय नव्हतं, दगड पडलेलं होतं. हे म्हातारा घोंगडी काढत होता. बर. काय आपण म्हातारा म्हणून ते घोंगडी काढत होता, इथं पडलेलं होतं दगड. मग इथं येऊन बसणार ते. हो. मग म्हणला आता तुमचं रखवाल करतोय ब्रह्मदेव, किती दिवस निसतोस रे, उठ म्हणला, या धनगरवाड्याचा रखवाल तू करायचं. बर. म्हणजे दगड पडला तर? हा, पडला तर त्याला काठी लावला, उभा केला. काठी लावून? काठी लावून नुसता. काठी लावून उभा केला. बर. उभा केलं ते ह्या ब्रह्मदेवाला काय बी पोरं रडत असली, तुमचं रखवाला आहे आणि चुरमुर फुटाण नुसता लावा. बरं. म्हणजे कुणाची पण मुलं रडत? कोणाची बी. मग ते चिरमुर फुटाण लावून ते नीट होतंय, ते नीट करणार. प्रश्न नाही. बरं. ते पुढचं काय आहे ते आम्हाला काय, ब्रह्मदेव आहे, चुरमुर फुटून लावल्यावर बंद होतंय म्हणजे ते पुढचं त्यांना नाही माहिती. बरोबर बरोबर. का करतात त्याचा त्याने येतो. होय होय होय. प्रश्न नाही. मग म्हणताना ते गोष्ट मोठ्यानं सांगितला. एवढं ते करत जावा. आणि ह्याचं काय ते इथं सांगा रे, मला सांगायचं जरूर नाही म्हटलं. बर 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 बर. काय मग तिथनं गाव सोडून गेला. अकोलाच राहिला नाही. एक वस्ती बी नाही. पलीकडे लखनापूरला बाळूबाजी माळाला जाऊन उभा राहून तिथनं मेचकला ठाणा मारला. पाटलाचं ते चारून ते सगळं गुमगाला केला. मग तिथं स्थानिकच झाला तो, म्हणजे मेचक्यात स्थानिक झाला. मग तिथनं खालचं जायचं, वरचं यायचं, असं चालू. तिथनं कापशीला आणि गेला. कापशीत जत्रा अधुगर पहिला मेचक्यात होती ना? मेचक्यात होतं. खरंच चारच जाणार कुठं राहत्यात तिथं तळ करायचं, जत्रा करायचं. हो. त्या टायमाला पाडव्या टायमाला कापशीला जाणार झाडं तोडायला, बाबळी झाडं लई तोडायला. मग तिथं जाऊन ते तिथनं मग फिरत येणार. तिथं बी जत्रा करत होता. अधोगर मेचक्यात होता तेव्हा मेचक्याचा जत्रा स्थानिक केलता. काय तिथंच देऊळ झालंय की गावातलं देऊळ. ते खांबे करावले, मामाचं खांब ते. बरोबर बरोबर. आता हे मागणं त्यांच्या बायकोच्या शेतात केल्यास बघा. ते नंतर केलं. ते नंतर मामांच्या समाधी नंतर. समाधी. मग मामांच्या बरोबर तुम्ही किती दिवस असं राहत होता? मी म्हणजे आता तुम्हाला सांगू, मी 58ला गेलो, ते परत आलो. 58ला गेलता? हां, बाळूमामांच्या बरोबर. 12 वर्ष झाल्यावर मामा समाज झाल्यावर 2 वर्षांना आलो. म्हणजे तोपर्यंत मामांच्या बकऱ्यातच इकडे बघितलं बी नाही मी. होय. आमची आजी होती, आईची आई इथंच आहे घर ते. आता ते बाप मुसलमानचं पोरग ते इकत घेऊन तिथं राहिलंय आमच्या आजीच्या घरात. मग ते
आजी संघ ते मामा 3-3 6-6 महिने सोडत नव्हता उन्हाळी मामा त्याला. माई तुझं तर काय नाही माझं तर काय गप राहा एक भाकरी बनवत. तिथं कोण आहे तुझं म्हणणार. मग त्याचा सांगा मी सुट्टीच गेलेला शाळेला जात होतो सुट्टीच गेलो. म्हणजे एकदा गेला ते तुम्ही तिकडे मग पोरग्याला ठेव म्हणाला बकऱ्या खायला कोण नाही. मामा शाळेत जाते शाळेच्या जी आईला लावून दे गाडव म्हटला. हे शाळा कोण शिकणार. म्हणजे तुमच्या घरातल्यानी म्हटले मामाने. आजीला म्हटले मग ठेवून घे म्हटले. मग राहिलो खालचं जाताना भडगावात माझं त्याचं लागलं. का बरं. तू घराकडे जा आणि बकरी वरता आल्यावर तू ये. मी काय नाही म्हटलं मी जाणार नाही. 3 दिवस बकऱ्या जाऊ दिलं नाही. का रात येतात तू पशी घे बर. मी 3 दिवस झाल्यावर मग आणि बलिवला रविवार होतं ते चांबारा आलता. आता पैसा माप दे म्हणला. तुला जा बी म्हणत नाही राहा बी म्हणत त्या टायमाला आश्वासन दिला मला. अजून बी आश्वासन आहे. समाधी घेताना बनवून आणि सांगितला तुला आश्वासन आहे जा म्हटल्याला तू आदमापूर आहे कुणाचा संबंध नाही माझं तुझं संबंध. बरोबर. काय दरवाजा तुझ्याकरता खुल्ला आहे. बरोबर. कवा बी ये आणि कवा बी जा. बरोबर. काय मनाला येईल तेव्हा यायचं मनाला येईल तेव्हा जायचं खरे यायचं बंद करायचं नाही. एकदम यायचंच. मग आता तुम्ही एवढे 12 वर्षे बाळूमामांच्यावर होता की नाही. मग 12 वर्षे मामांच्यावर राहिल्यानंतर बाळू मामांचे म्हणजे रोज तुम्ही आता त्यांच्या सानिध्यात असायचा. मग सकाळ असू दे संध्याकाळ असू दे रात्री असू दे. मग मामा सकाळी किती वाजता उठत होते रात्री कधी झोपत होते. दिवस उगायला उठणार. दिवस उगायला उठत होते. उठून आणि मग दिवस उठल्यानंतर मामा काय काय करत होते. काय नाही ते मीठ आणि आमचा मामा एकटा होता इथं लाटला. तो आचार्य केला त्याला. मला येत नाही म्हटला त्या मामाला. रामा म्हणून त्याचं नाव. राम्या तुला येत नाही तर तुझं काय आहे रांडाचे गप राहा की येतं जेवण करत मला करणार कोण नाही. मग मला जेवण येत नाही मी शिकवतो की रे असं म्हटलं. मग तो एक चांगलं झाला आणि त्याला टीव्ही होतं. काय त्याला मामाला टीव्ही होतं. टीव्ही आहे असा तो कशाला सांगाल ते लाजून सांगितलं ना. हो असून ते म्हटलं मामा काय बोलला नाही. मग 2-3 वर्षी गेलं असंच चांगला झाला तो धनधनीत. काय खोकला नाही काय नाही खोकला असलं तरी बी वाळत आणि ते काय नाही मग एक टायमाला रगत वकणार असं खरं जेवायला वाढणार तोच. म्हणजे टीव्हीच्या ह्याच्यात खोकला आला किंवा काय आलं पण तरी सुद्धा बाळूमाने तो जेवण वाढवतो. ते तो खोकला काय हे काय म्हणणार नाही म्हटलं नाही. मग तो तोंड धुव आणि ये आणि जेव वाढ तोच वाढायला पाहिजे. मग एक दिवस ते बापू शिंगाडी ते मोरे ते असंच 7-8 जण असणार हो. त्याने म्हणलं मामा शिंगाडी आपाचोडीचा काय म्हटला मामा हे तुझं आमचं काम करतंय बरोबर आणि त्याला का जरा बघ की तिकडे किती कोणाचं घर पेटवायला राहण्याच्या 1000 शिवा दिला त्याला. मग तर कावा पाळीचं तेव्हा बघू घे शेंगाडी तू थोरला जेव्हा आहेच तुझं ऐकायला पाहिजे आम्ही बघूया म्हटला. ते वर्षी गेलंच. परत गरगले आलं. गरगले आल्यावर मग ह्यो राम्या ह्याला जात होता दुकानला बाजार करून आणला तेव्हा 1 किलो त्याला आठवडा झालं पाहिजे मामाचं काम. असं काय कोण लोक येतात असं काय नाही. पदरचं आणून पदरचं खायचं बरोबर काय असं होतं. मग जाऊन आणणार ते शिंगाडीचे नसणार की त्यांना 6-6 महिने सोडणार नाही बापूला शिंगाडीला. मग ते मोऱ्या पेऱ्या सांगून पळून जाणार. तू काय तू बसव तुझ्या बायका पोरायचं उलकी जेव तुम्ही काय बायका पोरांनी घालता काय पाहिजे असं म्हणणार. राहा आज नाही उद्या जा 6 महिने नेलाय मामा आज जा उद्या जा म्हणून 6 महिने पैसेच देणार नाही गाडी खर्चीला. बरोबर पैसे देतो की रे राहा की का त्याशिवाय जेवत का म्हणणार नाही. बरोबर. आणि 1 नंबर उलगं लोक ती दारू पिणारे सगळं बाहेर नाच सगळं हे असले तसले ठेके लोक. बरोबर माझी कुचकं नारळ ना माझ्या चांगलं कोण येईल असं म्हणणार. माझी कुचली ते चांगलं करायचं बरोबर मामाचं कर्तव्य बरोबर असं त्यांचं पुढचं भविष्य बोलायचं. बरोबर आम्हाला काय करणार आता कळतंय तर तेव्हा काय करणार हो.
मग रात्रीला निघलं की रात्री लाटला समाधी घेत्या वेळे असं रासारे बडबडणार. कोण मामा? मामा भाकणूक करणार. बर. मग हे बापू उचलणार ते भिवून जाणार नाही तंबूत. कोण काय तंबूत उचकडी असायचं उदबत्ती ते आणायला जाणार नाही. ते बकऱ्यात निघलो तर मी मला येऊन उठवणार. बळ्या देव असं बडबडलं रे 2 उचकड लावी 1 5 उचकड लाव म्हणून मला उठून आणून मग आणून लावायचं. मग बसायचं ऐकत. बरोबर. ते काय गोष्ट आम्हाला कळणार बी नाही. बडबड होते मामा. ते नीज लागतो कवा किती वाजता 2-3 तास असणार आणि मग बंद होणार. बरोबर. मग आम्ही जाऊन येणार. असं काम जगात जरा ऐकू आलंय कानावर. जग हे चिमण्या कालवल असं म्हणत होतं. जग आम्हाला बघवायला आता होत नाही तेव्हा आम्ही एका ठिकाणी बसताव म्हणून 3 वर्ष सांगत होतो. आम्ही बी ऐकतच होतो. बरोबर. जागाच गावांना. बरोबर. आणि ते बी जेवण करणारा आमच्या मामाला म्हटला राम्या आता जागा गावलंय आता मी बसणार एका ठिकाणी बघत बसणार. काय न हे धरतीच नको म्हणणार असं बोलू. देव माझा